ताक, दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी, अधिक कूल। गोकुळ सोबत गोकुल। स्वमग्नता अर्थात ऑटिझम प्रामुख्याने भाषिक, सामाजिक संवाद, विचार व त्यानुसारचे वर्तन या विकासात अडथळे आणणाऱ्या मानसिक अवस्था आहेत। स्वमग्नतेचे निदान लवकरात लवकर झाल्यास मुलांमध्ये प्रगती होण्याची शक्यता वाढते। योग्य उपचार व शिक्षण पद्धतीची दिशा ठरवून अशी मुले स्वावलंबी बनू शकतात, अशी माहिती न्यूरॉन चाइल्ड न्यूरोलॉजी सेंटरच्या डॉक्टर तृप्ती भोसले यांनी दिली। 2 एप्रिल 2024 स्वमग्नता जागृती दिनाच्या औचित्यावर कोल्हापुरातील अमन फाउंडेशन, न्यूरॉन चाइल्ड न्यूरोलॉजी सेंटर व स्वरांगिनी हिअरिंग रिहॅबिलिटेशन सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने अंगणवाडी सेविकांसाठी उद्यम सोसायटी हॉल येथे स्वमग्नता संवेदीकरण कार्यशाळा संपन्न झाली। कार्यशाळेचे उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश चिपूरकर यांच्या हस्ते झाले। मुलांच्या सुरुवातीच्या विकासाच्या टप्प्यामध्ये अंगणवाडी सेविका आपले कार्य बजावत असल्याने मुलांच्या निदान प्रक्रियेत त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते, असे उद्गार अमन फाउंडेशनच्या दीपा चिपूरकर यांनी आपल्या प्रास्ताविकात काढले। कार्यशाळेत डॉक्टर अर्जुन पाटील यांनी ऑटिझमची लक्षणे विशद करून त्यानुसार विविध प्रकारच्या थेरपी मुलांच्या विकासासाठी कशा उपलब्ध ठरतात, तसेच या मुलांना उपलब्ध असणाऱ्या सरकारी सोयी सुविधांबद्दलची माहिती उपस्थित सेविकांना दिली। फाउंडेशनच्या केअर सेंटर मार्फत पथनाट्य सादरीकरण झाले। यामध्ये पालक व स्वमग्न मुलांचा सहभाग होता। स्वागत कपिल मुळे, सूत्रसंचालन विनायक देसाई यांनी केले, तर समारोप संदीप पाटील यांनी केला। यावेळी शहरातील अंगणवाडी सेविकांसह संगसेन जगतकर, क्रांतिसिंह चव्हाण, अभिजित रोटे, अमृता भारती, सुनीता माने, संगीता हलके, प्रचिती पेंढारकर, दिलीप जाधव, बंडा पेडणेकर उपस्थित होते।